कधी विचार केला आहे का की ज्या हाताने तुम्हाला उभं केलं, ज्या हाताने तुमचं साम्राज्य उभं केलं, त्याच हातामध्ये अखेरच्या वेळी जेव्हा रक्ताची नाती साथ सोडता, तेव्हा फक्त 3 फाटलेला 10च्या नोटा उराव्यात. माझ्या संसाराच्या त्या थरथराणाऱ्या हाताने जेव्हा त्या नोटा माझ्या पदरात टाकल्या, तेव्हा मला वाटलं की गरिबीने त्याचा मानसिक संतुलन बिघडलं आहे. पण त्या नोटाचा मागच्या बाजूला जेव्हा माझी नजर पडली, तेव्हा माझ्या पायाखालची जमीनच सरकली. त्या कागदाच्या तुकड्यावर असा काही हिशोब लिहिला होता, जो वाचून मला समजलं की माझ्या घरात वावरणारी माणस ही माणस नसून नरभक्षक लांडगे आहे. काय होत त्या फाटलेल्या नोटास गुपित, आणि का माझ्या संसाराने आपल्याला मृत्यूला जवळ केलं? माझं नाव अंजली. एका मध्यमवर्गीय कुटुंबातून मी या आलिशान बंगल्यात सून म्हणून आले होते. माझे सासरे विठ्ठलराव पाटील हे या शहराचे एक मोठे नाव होते. जमिनीचे व्यवहार, सोन्याचा व्यापार आणि समाजात असलेली प्रतिष्ठा. त्याचा मोठा मुलगा समीर, माझा नवरा, आणि धाकटा मुलगा सोहम. घराचे सान बघून कुणाचेही डोळे दिपून जावेत असा तो काळ होता. विठ्ठलराव जेव्हा हॉलमध्ये यायचे, तेव्हा नोकराची धावपळ उडायची आणि मुलाचा चेहऱ्यावर आदरपेक्षा जास्त भीती असायची. पण काळाचे चक्र असं फिरलं की एका चुकीचा गुंतवणुकीने आणि विश्वासघाताने बाबाचं सगळं साम्राज्य पत्त्याच्या बंगल्यासारखं कोसळलं. एका रात्रीत करोडपती असणारे विठ्ठलराव रस्त्यावर आले. बंगला बँकेने जप्त केला, गाड्या गेल्या आणि समाजातील ती खोटी प्रतिष्ठाही धुळीला मिळाली. आम्ही एका लहानशा भाड्याच्या घरात राहायला गेला. पण खरी शोकांतीला पैसाची नव्हती, ती नात्याची होती. समीर आणि सोहम ज्यांनी आयुष्यभर बाबाचा पैशावर चैन केली होती, ते आता बाबांना आपला आयुष्याचा कचरा समजवू लागले. समीरने जर उघडपणे म्हणायला सुरुवात केली की या म्हाताऱ्यामुळे आज आमची ही अवस्था झाली आहे. जो बाप कालपर्यंत देव होता, तो आज त्याच्यासाठी कर्दनकाळ झाला होता. घरामध्ये ताणावाज वातावरण होतं. रोज सकाळी उठल्यावर समीर आणि सोहम बाबांना टोमटे मारायचे. बाबा मात्र शांतपणे आपली नजर जमिनीकडून लावून बसायचे. त्याचा त्या करारी चेहऱ्यावर आता फक्त हतबदला दिसत होती. एके दिवशी समीरने हद्दच पार केली. त्याने बाबाचा खोलीतला पलंग बाहेर काढला आणि त्याला सांगितलं की आजपासून तुम्ही या कोपऱ्यातला लहान खोलीत राहणार. ती खोली म्हणजे घराचा कबाडखाना होता, जिथे जून भंगार, वाळवी लागलेली लाकण आणि कुबट वास येणारे जुने कपडे ठेवले जायचे. त्या अंधाऱ्या आणि लहानशा खोलीत बाबांची रवानगी करण्यात आली. ज्या माणसाने आपल्या मुलांना मखमली गादीवर झोपवलं, तो आज जमिनीवर एक जुन्या गोधडीवर पडून होता. समीरची वागून बघून माझं मन तुटायचं. मी जेव्हा त्यांना जेवण घ्यायचं, तेव्हा समीर माझ्यावर ओरडायचं, अंजली, या म्हाताऱ्याला जास्त खाऊ घालू नकोस. आपल्याकडे आधीच काही नाहीये. तो स्वतः तर काही करत नाही आणि आमचंही तोंड पाणी पळवतो, असं तो निर्दयीपणे म्हणायचा. मला त्याचा वागण बघून भीती वाटायची. हा तो समीर होता का ज्याच्याशी मी लग्न केले होते? गरिबी माणसाला इतकी क्रूर बनवू शकते याचा मला कधीच अंदाजा नव्हता. सोहम आणि त्याची बायको तर बाबाचा खोलीकडे डुकवूनही बघत नसत. उलट बाबाचा जर खोल्याचाही उबळ खाली तर सोहमची बायको तोंड वाकड करून म्हणायची की या म्हाताऱ्याने आमचं जगलं कठीण केलं, या मेल्यावरच आम्हाला शांती मिळेल. बाबांना दम्याचा जुना त्रास होता. त्या कुबट खोली जिथे हवा खेळती नव्हती, तिथे त्यांना श्वास घेणं कठीण व्हायचं. रात्रीच्या वेळी त्याचा
खोकण्याचा आवाज संपूर्ण घरात घुमवायचा. पण समीर कानात कापूस घालून किंवा हेडफोन लावून झोपायचं. मी रात्रभर जागी असायचं. मला वाटायचं की बाबांना आता पाण्याची गरज लागेल, कधी त्यांना औषध लागेल. मी सर्वांपासून लपून बाबाची सेवा करून लागले. रात्री जेव्हा सगळे झोपायचे तेव्हा मी हळूच त्याच्या खोलीत जायचे, त्याच्या जखमाला मलम लावायचे, त्यांना गरम पाणी द्यायचे. बाबाचे डोळे नेहमी भरलेले असायचे. ते काहीच बोलायचे नाही, फक्त माझ्या डोक्यावर हात ठेवून रडायचे. त्याचं त्या शांततेत एक मोठं वादळ दडलं होतं. ते मला तेव्हा जाणवलं नाही. बाबाच्या औषधासाठी माझ्याकडे पैसे नसायचे. समीर एक एक रुपयाचा हिशोब घ्यायचा, म्हणून मी माझे लग्नातले काही छोटे दागिने गुपचूप विकले. बाबांना जेव्हा हे कळलं तेव्हा त्याच्या डोळ्यातलं पाणी थांबत नव्हतं. त्याने माझा हात पकडला आणि खुनेसं नको म्हणाले, पण मी ठाम होतो. मी त्यांना म्हटलं, बाबा, तुम्ही माझ्या वडिलांसारखे आहात. ह्या घरात जरी कोणी तुमचं नसेल तर मी तुमची मुलगी म्हणून इथे आहे. बाबांनी तेव्हा पहिल्यांदा माझ्याकडे बघून एक अल्पसं स्मित केलं, पण त्या स्मितास खूप वेदना होता. एक दिवस समीरला बाबाच्या कपाटात काही जुन्या फायली सापडल्या. त्याला वाटलं की बाबांनी नक्कीच कुठेतरी काहीतरी लपवून ठेवलं असेल. त्याने बाबांना अक्षरशः ओरडलं, हॉलमध्ये आणलं. बोल म्हाताऱ्या, कुठे आहे जमिनीचे कागद? कुठे ठेवलंस ते सोहम मी तिथे मला. आणि त्याने बाबाच्या अंगावर हात उचलला. मी मध्ये पडले आणि सोहमचा हात धरला. लाज वाटत नाही तुम्हाला स्वतः बापावर हात उचलताना? मी ओरडले, पण समीरने मला धक्का देऊन बाजूला केलं. तू मध्ये पडू नकोस अंजली, हा म्हाताऱ्या खूप हुशार आहे. त्याने आपल्याला रस्त्यावर आणलं आणि आता स्वतः आरामात बसला. बाबा फक्त हतबतलेने पाहत राहिले. त्याचा तोंडून एक शब्द फुटत नव्हता. त्या रात्री बाबांनी जेवण केले नाही. मी त्याच्यासाठी खिचडी घेऊन गेले, पण त्याने ती बाजूला सारली. त्याच्या डोळ्यात एक वेगळी चमक होती, जणू त्याने काहीतरी ठरवलं होतं. मला वाटलं की ते दुखावले गेले आहे, म्हणून मी त्याची समजावून काढू लागले, पण त्याने फक्त माझ्या डोक्यावरून हात फिरवला. त्याच्या हाताला एक विचित्र थरकाप होता. दुसऱ्या दिवशी सकाळी घरात एक भयानक शांतता होती. समीर आणि सोहम कामाच्या शोधात बाहेर गेले होते. मी बाबाच्या खोलीत गेले तेव्हा ते खूप जोरात खोकत होते. त्यांना रक्ताची उलटी झाली होती. मी घाबरले आणि समीरला फोन केला, पण त्याने माझा फोन उचलला नाही. सोहमला फोन केला तर तो म्हणाला, अगं, त्याचं वय झालं, असं होतंच असंच. मी आल्यावर बघतो. मला समजलं की या घरात बाबाची किंमत कुत्र्यापेक्षाही कमी झाली आहे. मी एकटीनेच त्यांना दवाखान्यात नेलं. डॉक्टरांनी सांगितलं की बाबाची स्थिती खूप गंभीर आहे, पण माझ्याकडे त्यांना मोठ्या हॉस्पिटलमध्ये न्यायला पैसे नव्हते. मी पुन्हा घरी आले. बाबांना पुन्हा त्याच कुबट खोलीत झोपवलं. त्या रात्री बाबांना पुन्हा एकदा समीरच्या रागाला समोर जावं लागलं. समीरने बाबाच्या खोलीत येऊन त्याचं सगळं सामान विस्कटलं. त्याला काही सापडलं नाही तेव्हा त्याने चिडून बाबाच्या जुन्या फोटोंची फ्रेम जमिनीवर आदळली. तो ओरडत होता, तुझ्या हा चेहरा बघून मला चिड येते. बाबाच्या डोळ्यातून पाणी येत नव्हतं, तर जणू रक्त गळत होतं. त्याने शांतपणे त्या तुटलेला फ्रेममधला स्वतःचा फोटो उचलला. त्या क्षणी मला जाणीव झाली की माणसाच्या आयुष्यात पैसा किती महत्त्वाचा असतो, आणि तो नसेल तर रक्ताची नाती कशी रक्ताची तहानलेली होतात. बाबाच्या शरीराची शक्ती आता संपत चालली होती, पण त्याच्या मनामध्ये काहीतरी असं होतं जे त्यांना जीवन ठेवून होतं. त्यांना काहीतरी सांगायचं होतं, काहीतरी घ्यायचं होतं, पण घरातला या बेरुखीमुळे ते जणू मूग झाले होते. मी रात्री त्याच्या पाशी बसली असताना त्याने माझ्या साडीचा पदर ओढला. मला वाटलं आणि पाणी हवं, पण त्याने खुनेसे मला सांगितलं की जवळ ये. त्याच्या तोंडातून शब्द फुटत नव्हते, पण ज्याच्या डोळ्यातली भीती आणि घाई मला काहीतरी सुचवत होती. जणू काही त्यांना माहीत होतं की आता त्याचा काळ जवळ आला आहे आणि त्याआधी त्यांना एक काम पूर्ण करायचं आहे. मी विचार करत राहिले की ज्या माणसाने करोडोचे व्यवहार केले, ज्याचे अख्खं शहर आपल्या मुठीत ठेवलं, तो आज असा केविलवाण्या अवस्थेत का आहे.
पण त्याचं उत्तर त्या 3 फाटलेल्या नोटामध्ये दडलेलं होतं, ज्याबद्दल मला अजून कल्पनाही नव्हती. बाबाची ती खोली, तो अंधार आणि त्याचं ते कण्ह, ते सगळं माझ्या काळजात वार करत होते. मला वाटलं नव्हतं की हा भाग संपूर्णचा मला एक असा सत्याचा सामना करावा लागेल जो माझ्या आयुष्याची दिशाच बदलवून टाकेल. ती फक्त सुरुवातीची ठिकाणी होती. पुढच्या वादळ अंगावर काटा आणणार होतं. बाबाची तब्येत आता पूर्णपणे ढासळली होती. डॉक्टर म्हणाले होते की त्याच्याकडे आता जास्त वेळ नाहीये. पण समीर आणि सोहमला त्याची काहीच पर्वा नव्हती. त्याच्यासाठी बाबा जिवंत असेल किंवा मरण यात काहीच फरक उरला नव्हता. उलट ते बाबाच्या कपाटात, ज्याच्या जुन्या तुटलेल्या ट्रंकेत आणि अगदी त्याच्या गादीच्या खालीली काहीतरी शोधत असायचे. त्यांना वाटायचं की बाबांनी कुठेतरी सोन्याची बिस्किट किंवा जमिनीचे मूळ कागदपत्र लपवून ठेवले आहे. ज्या माणसाने आयुष्यभर त्याच्यासाठी रक्ताचं पाणी केलं, त्या माणसाच्या अंतिम क्षणीही या दोघांना फक्त पैशाची हाव होती. बाबांना साधे पाणी प्यायला घ्यायलाही कुणाकडे वेळ नव्हता. मी रात्रदिवस त्याच्या उशाशी बसून असायचे. बाबाचा श्वास आता खूप जड झाला होता. जणू प्रत्येक श्वासासोबत ते मृत्यूची झुंज देत होते. त्याच्या त्या कबाडखान्यासारख्या खोलीतल्या भिंतीवरती वादळी जणू त्याचा जीवनलाला कुरतड होती. त्या कुबट वासात आणि अंधारात बाबाचं अस्तित्व विरून चाललं होतं. त्या दिवशी पाऊस खूप जोरात पडत होतं. जणू आभाळही बाबूच्या नशिबावर रडत होतं. विजाचा कडकडाट अंगावर काटा आणत होतं. घरात समीर, सोहम आणि त्याचा बायका शांतपणे झोपला होता. पण बाबाचा जीव व्याकुळ झाला होता. मी त्याच्या जवळ बसून त्याचे पाय दाबत होते. अचानक बाबांनी माझा हात इतका घट्ट धरला की मला भीती वाटली. त्याच्या डोळ्यात एक विलक्षण अवस्था होती. जणू त्यांना काहीतरी सांगायचं होतं, पण शब्द फुटत नव्हतं. त्याच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा वाहत होत्या. त्याने बेड खाली ठेवलेला एका जुन्या, मळलेल्या आणि फाटलेल्या पिशवीकडे इशारा केला. मी ती पिशवी बाहेर काढली. त्याने थरथरणाऱ्या हाताने त्या पिशवीतून काहीतरी काढलं आणि माझ्या तळहातावर 3 10 रुपयाच्या नोटा ठेवल्या. त्या नोटाकडे पाहून माझं काळीज झालं. त्या नोट अतिशय जुन्या होत्या, अनेक ठिकाणी फाटलेला होता आणि त्यांना चिकनपट्टीने जोडून ठेवलेले होतं. मला क्षणभर वाटलं की बाबाचं मानसिक संतुलन पूर्णपणे गेले आहे. ज्या सुनेने त्याच्यासाठी आपले दागिने विकले, त्यांना सेवा केली, तिला ते जाता जाता फक्त 30 रुपये देत होते. मी विचार केला की कदाचित मृत्यूच्या दारात उभं असायचं माणसाला कशाचंच भान राहत नाही. मी म्हटलं, बाबा शांत व्हा, काही नका काळजी करू, मी आहे ना इथे. पण त्याने माझा हात झटकला आणि अतिशय रागाने आणि आग्रहाने त्या नोटाकडे बघायला सांगितलं. त्याचं शरीर अचानक ताठ झालं. डोळे विस्फारले आणि काही क्षणात त्याचा तो थरथरणारा हात स्लेल पडला. बाबांनी या जगाचा निरोप घेतला होता. माझ्या टाहो ऐकून समीर आणि सोहम धावत आले, पण त्याच्या चेहऱ्यावर दुःख नव्हता, तर एक प्रकारची उत्सुकता होती. समीरने येताच बाबाच्या अंगावरची ती जुनी गोधडी झटकली. सोहमने त्याची उशी फाडून पाहिलं की आता काही लपवलं आहे का. त्यांना काही सापडलं नाही. तेव्हा समीरने माझ्या हातातील त्या 3 नोटा पाहिल्या आणि तो जोरात हसू लागला. तो म्हणाला, बघितलं अंजली, ज्या म्हाताऱ्यासाठी तू तुझे दागिने विकलेस, त्याने तुला जाता जाता काय दिले? 30 रुपये. हीच लायकी होती या म्हाताऱ्याची आणि तुझीशी. सोहमी खोचकपणे हसला. मला त्या दोघांना इतका राग आला की वाटलं त्याचा थोबाडीत मारावी, पण मी शांत राहिले. बाबाच्या अंतिम संस्कारालाही समीरने अतिशय कंजूसी केली. त्याने साधसुतक पातळ नाही की नीट विधी केली नाही. घरामध्ये जणू काही झालं नाही अशा पद्धतीने सगळे वागू लागले. मी मात्र त्या अंधाऱ्या खोलीत बसून रडत होते. माझ्या मनात सतत तोच विचार येत होता की बाबासारखा बुद्धिमान माणूस शेवटच्या क्षणी मला 30 रुपये का देऊन गेला. काहीतरी नक्कीच होत जे मला दिसत नव्हतं. मी त्या 3 नोट घेतला आणि खिडकीतून येणाऱ्या उजेडात त्या नीट पाहिला. पहिल्या नजरेत त्या
केवळ कचरा वाटत होता. पण जेव्हा मी त्या उलट केल्या तेव्हा माझ्या लक्षात आलं की त्यावर अतिशय बारीक अक्षरात काहीतरी लिहिलं आहे. प्रत्येक नोटेवर एक तारीख होती आणि काही विशिष्ट माहिती होती. मी पहिलं नोट पाहिलं, त्यावर समीरचं नाव होते आणि एक जुनी तारीख होती. त्याखाली लिहिलं होतं, आज समीरचा इंजिनिअरिंगच्या फीसाठी मी स्वच्छ रक्ताचं पाणी करून पैसे जमवले, पण आज त्याने मला घराबाहेर काढलं आणि मला जेवायला दिलं नाही. माझं डोकं चक्रावून गेलं. दुसरी नोट मी हातात घेतली, त्यावर सोहमचं नाव होतं. त्यावर लिहिलं होतं, सोहमचा मोठा अपघात झाला तेव्हा मी माझी एक किडनी गुपचूप विकून त्याचे प्राण वाचवले होते. पण आज तोच मुलगा म्हणतो की मी त्याचा आयुष्यावरचा ओझं आहे आणि मी लवकर मेलेला बरा. हे वाचून माझ्या अंगावर काटा आला. ज्या बापाने आपल्या मुलासाठी स्वच्छ अवयव विकला, त्या मुलाने त्याला एक कबाडखान्यात सडत ठेवलं होतं. पण तिसरी नोट सर्वात वेगळी होती. त्यावर माझं नाव होतं अंजली, पण त्या नोटेचा मागे काही मजकूर नव्हता, तर एक नकाशासारखं चित्र काढलं होतं, एक जुन्या मंदिराचं चित्र आणि त्या मंदिराचा मागे असलेला एक वडाच्या झाडाची खूण. त्या नोटेचा अगदी कोपऱ्यावर एक 9 आकडी नंबर लिहिला होता. मला समजलं की बाबांनी केवळ आपल्याला मुलाच्या पायाचा पाडा वाचला नव्हता, तर त्यांनी माझ्यासाठी काहीतरी असं सोडलं होतं जे ज्या घरापासून लपवलं होतं. त्या नोटामध्ये जे भयंकर गुपित होतं ते आता हळूहळू उलगडू लागलं होतं. ज्या नोटा केवळ कागद नव्हते, तर ते बाबाच्या आयुष्याचा हिशोब आणि त्याचा वेदनेने साक्षीदार होते. बाबाने समीर आणि सोहमच्या कुत्त्याचा पुरावा म्हणून त्या नोटा जपून ठेवल्या होता. पण त्या नकाशा अर्थ काय, तो नंबर कसला होता? मला आठवलं की बाबाचे एक जुने मित्र होते जे गावी राहायचे. कदाचित त्या मंदिराचा आणि या नकाशा काहीतरी संबंध असावा. मी ठरवलं की आता या रणाचा छडा लावण्याशिवाय मी शांत बसणार नाही. ज्या मुलाशी बाबांना छळ केला त्याने त्याची जागा दाखवण्यासाठी वेळ आली होती, पण मला हे सर्व समीर पासून लपवून करायचं होतं. त्या रात्री मला झोप लागली नाही. त्या 3 फाटलेल्या नोट माझ्या उशाशी होत्या आणि बाबाचा तो थरथरणारा हात माझ्या डोळ्यासमोर येत होता. मला जाणीव झाली की बाबांनी जाताना मला केवळ पैसे दिले नव्हते, तर त्यांनी मला एक जबाबदारी दिली होती, न्याय मिळवून देण्याची. बाबांनी स्वतःला संपवून घेतलं होतं की या मुलांनी त्यांना मरण्यास भाग पाडलं होतं. हे सत्य आता त्या नोटाचा आधारे बाहेर येणार होतं. माझं हृदय धडधडत होते, कारण मला माहीत होतं की या गुपिताचा शेवट खूपच भयंकर असणार आहे. मी त्या अंधाऱ्या खोलीत बसून शपथ घेतली की बाबा, तुमचं बलिदान मी वाया जाऊ देणार नाही. मी तिसरी नोट आणि त्यावरचा तो नकाशा मला नक्कीच या सत्यापर्यंत घेऊन जाईल, जिथे तुमचे खरं रूप आणि या मुलाला खरा चेहरा जगासमोर येईल. पण खऱ्या संघर्षाची ही फक्त नांदी होती. आता मला त्या नकाशा पाठलाग करत एका अशा ठिकाणी जायचं होतं जिथे मृत्यू आणि सत्याचा खेळ मांडला गेला होता. पुढील प्रवासात काय दडलं होतं याची माझ्या पुष्टीशी कल्पना नव्हती. केवळ त्या फाटलेल्या नोटा माझा आधार होता. दुसऱ्या दिवशी सकाळी घरात जेव्हा समीर आणि सोहम अजून घोरत पडले होते, तेव्हा मी गुपसून घराबाहेर पडले. माझ्या खिशात या 3 फाटलेल्या नोट आणि मनात एक भीती मिश्रित धाडस होतं. तिसऱ्या नोटेवर जो नकाशा होता तो आमच्या गावाकडच्या जुन्या कुलदेवीच्या मंदिराचा होता, जिथे बाबा वर्षापासून एकदा न चुकता दर्शनाला जायचे. पावसाने रस्ते पूर्णपणे खराब केले होते. चिखल झाला होता, पण माझं पाऊल मागे हटत नव्हतं. मी गावातली त्या जुन्या देवळापाशी पोहोचलो. तिथे एक प्रचंड जुनं वडा झाड होतं, ज्याच्या फांद्या जमिनीवर टेकल्या होत्या. बाबांनी नकाशात ज्या झाडाचा खोडावर एक विशिष्ट खूण केली होती ती मला सापडली. मी आजूबाजूला पाहिलं आणि एका
मजुराच्या मदतीने तिथे खोदकाम सुरू केलं. माझं हृदय जोरात धडधडत होतं. धोड खोदल्यावर जिथे एक जुनी लाकडी पेटी सापडली, जिला वाळवी लागली होती. मी ती पेटी उघडली. मला वाटलं होतं त्यात सोन्याची नाणी किंवा नोटाचे बंडल असतील, पण त्या काही जुन्या फायली आणि एक व्हिडिओ कॅसेट होती. मी ती पेटी घेऊन तातडीने शहरात परतले. घरी पोहोचते तेव्हा समीर आणि सोहम हॉलमध्ये बसून बाबाच्या संपत्तीचा वाटणीवरून एकमेकाशी भांडत होते. मला पाहता समीर ओरडला, कुठे गेली होतीस तू? पण मी काहीच न बोलता थेट टीव्हीकडे गेले आणि ती कॅसेट प्ले केली. टीव्हीच्या स्क्रीनवर बाबाचा चेहरा दिसला, पण ते आजारी आणि हतबल बाबा नव्हते, तर ते करारी आवाजातील विठ्ठलराव पाटील होते. त्यांनी कॅसेटमध्ये बोलताना सुरुवात केली, माझ्या मुलांनो, मला माहीत होतं की जेव्हा माझ्याकडे पैसे नसतील तेव्हा तुमची खरी रूप समोर येतील. म्हणून मी माझं सगळं साम्राज्य संपल्यास नाटक केलं होतं. मी माझी सगळी संपत्ती एका चॅरिटेबल ट्रस्टच्या नावे केली होती, ज्याची एकमेव ट्रस्टी आणि वारस माझी सून अंजली असेल, कारण या घरात फक्त तिनेच मला माणूस म्हणून वागवलं. पण धक्कादायक खुलासा पुढे होता. बाबांनी पुढे सांगितलं, समीर आणि सोहम, तुम्हाला वाटलं की मी व्यवसायात तोटा झाल्यामुळे भिकारी झालो. नाही, तुम्ही दोघांनी मिळून माझ्या खात्यातून बनावट सह्या करून कोट्यवधी रुपये चोरले होते आणि जेव्हा मला हे समजलं तेव्हा तुम्ही मला रोज अन्नातून थोडं थोडं विष देऊन मारण्याचा प्रयत्न केला होता. हे मला कळलं होतं. मला हे सत्य जाणायला सांगता आलं असेल, पण मला वाटलं की कदाचित माझी मुलं सुधारतील. पण तुम्ही तर राक्षस निघालात. त्या 3 फाटलेल्या नोटवर मी जो हिसाब लिहिला आहे तो तुमचा पायाचा जीवन पुरावा आहे. ज्या दिवशी या नोटा पोलिसाकडे जातील त्या दिवशी तुमचं आयुष्य तुरुंगात सडेल. समीर आणि सोहमचे चेहरे पांढरे पडलेले. त्याचा हात पायाना कापर भरलं. ज्या नोटाला ते कालपर्यंत कचरा समजत होते ते प्रत्यक्षात त्याचा विनाशाचे वॉरंट होते. बाबांनी त्या नोटावर केवळ आठवणी लिहिला नव्हता, तर त्या दुकानातून समीरने ते विष विकत घेतले होते आणि त्या तारखेला सोहमने बाबाचा फिक्स डिपॉझिटवर डल्ला मारला होता. त्याचे सर्व पुरावे या नोटाचा बारीक अक्षरात दडलेले होते. त्या नोटमध्ये बाबाचा रक्ताचे सुकलेले डाग होते, जे त्याने स्वतःचा जीव वाचवण्यासाठी धडपडताना पडते होते. मी त्या दोघांकडे पाहिलं. ते आता माझ्या पाया पडू लागले, रडू लागले, गयावया करू लागले. समीर म्हणाला, अंजली, प्लीज पोलिसांना सांगू नकोस. आम्ही चुकलो, आम्हाला माफ कर. पण माझ्या डोळ्यासमोर बाबाचा तो शेवटचा श्वास, ती आखरी खोली आणि त्यांना मारलेली लाथ येत होती. मला त्याचं काहीच ऐकायचं नव्हतं. मी अत्यंत शांत पण कठोर आवाजात म्हटलं, तुम्ही तुमच्या बापाला मारलं केवळ पैशासाठी? ज्या माणसाने तुम्हाला हे ऐश्वर्य दिलं, ज्याने स्वतःची किडनी विकून एकाला वाचवलं आणि दुसऱ्याच्या शिक्षणासाठी रक्ताचं पाणी केलं, त्याला तुम्ही जिवंतपणे नरक दाखवला. आता तुमची जागा या घरात नाही, तर कार्याच्या पिंजऱ्यात आहे. मी आधीच पोलिसांना फोन केला होता. पोलीस दारात उभे होते. त्या 3 फाटलेल्या नोटा, ती व्हिडिओ कॅसेट आणि पेटीतील या फसवणुकीच्या फायली हे सर्वात मोठे पुरावे ठरले. समीर आणि सोहमला बेड्या ठोकल्या गेला. बाबाच्या मृत्यूनंतर खऱ्या अर्थाने त्यांना न्याय मिळाला होता. बाबांनी ती अफाट संपत्ती माझ्या नावावर केली होती, पण मला त्या रक्ताने माखलेला पैशाचा मोह नव्हता. मी त्या संपत्तीचा वापर करून शहराबाहेर एक अतिशय सुंदर आणि मोठा वृद्ध आश्रम उभारला आणि त्याला नाव दिलं विठ्ठल सावली. आज त्या घटनेला 2 वर्ष झाली आहे. समीर आणि सोहम तुरुंगात आपल्या कर्माची फळ भोगत आहे. मी आजही त्या 3 फाटलेल्या नोटा एका काचेच्या पेटीत जपून ठेवला आहे. त्या नोटा मला आठवण करून देतात की माणुसकी ही जगातील सर्वात मोठी संपत्ती आहे. बाबा गेलं, पण त्यांनी जाता जाता मला एक नव्या आयुष्याची आणि संघर्षाची ओळख करून दिली. जगासाठी या फक्त 30 रुपये किमतीचा नोटा होता,
पण माझ्यासाठी त्या एक बापाने दिलेल्या न्यायाच्या 3 तलवारी होत्या. आज जेव्हा मी माझ्या वृद्धाश्रमात बसते आणि तिथे राहणाऱ्या प्रत्येक वडिलाच्या डोळ्यात समाधान पाहते, तेव्हा मला वाटलं की विठ्ठलराव पाटील आजही तिथेच कुठेतरी हसत आहे. ज्यांनी आपल्या रक्ताच्या नात्याकडून फक्त अपमान सोसला, त्यांना आज शेकडो मुलाचा आशीर्वाद मिळत आहे. ज्या 3 फाटलेल्या नोटा गुपित हेच होत की सत्य कधीच लपत नाही आणि प्रेमाचा दिवा हा काळोखातही मार्ग दाखवतो. ही केवळ माझी कथा नाही, तर त्या प्रत्येक वडिलाची व्यथा आहे, ज्यांना त्याचा मुलांनी रस्त्यावर सोडलं. पण लक्षात ठेवा, नियतीचा हिशोब चुकत नाही, पण तो 10 रुपयाच्या फाटलेल्या नोटेवर का असेना. जर तुम्हाला ही कथा मनाला भिडली असेल आणि यातून काही शिकायला मिळेल असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा. तुमच्या मते अशा मुलांसाठी कोणती शिक्षा योग्य आहे? तुमची प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की कळवा. माणुसकी आणि नात्याचा असाच हृदयस्पर्शी कथासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन दाबा.